नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासाला आपण रिप्रोडक्शन इन हायर प्लांट्समधील शेवटचा भाग पाहतो आहे। दोनच कन्सेप्ट राहिलेले आहेत, तेही शॉर्टमध्ये डिस्क्राईब केलेले आहेत। पहिला कन्सेप्ट आहे पार्थिनोकार्पी आणि दुसरा कन्सेप्ट आहे पॉलीएम्ब्रिओनी। पॉलीएम्ब्रिओनीच्या संदर्भात आपण पाठीमागच्या तासाला थोडक्यात माहिती त्या ठिकाणी बघितली आहेत। तोच भाग आणखीन आपल्याला थोडंसं इलॅबोरेट करून दिलेला आहे। पहिला जो भाग दिलेला आहे तो पार्थिनोकार्पी। पार्थिनोकार्पीची सोपी व्याख्या आपल्याला काय करता येईल, व्हॉट इज पार्थिनोकार्पी। इथं अर्थ घ्यायचा कार्प म्हणजे फ्रूट, फॉल्स फ्रूट आपण असं म्हणूया। किंवा पार्थिनोकार्पीची अशी व्याख्या केली जाते, फॉर्मेशन ऑफ फ्रूट विदाउट फर्टिलायझेशन। अतिशय महत्त्वाचं पॉईंट काय लक्षात घ्यायचा, या ठिकाणी जे फ्रूट्स तयार होतात ते फ्रूट्स विदाउट फर्टिलायझेशन तयार होतात। आणि अशा फ्रूटचं आणखीन एक वैशिष्ट्य असं आहे, त्यांच्यामध्ये सीड्स तयार होत नाहीत। म्हणून एक स्टेटमेंट असं केलं तर पार्थिनोकार्पिक फ्रूट्स आर सीडलेस। मी पुन्हा एकदा रिपीट करतो, व्हॉट इज पार्थिनोकार्पी। फॉर्मेशन ऑफ फ्रूट विदाउट फर्टिलायझेशन इज कॉल्ड पार्थिनोकार्पी। सच फ्रूट्स आर सीडलेस। त्याच्यानंतर निसर्गामध्ये पार्थिनोकार्पी जे आहे ते नॅचरली आपोआपच काही वनस्पतीमध्ये पाहायला मिळतात। त्यातील काही उदाहरणं जी आहेत त्या ठिकाणी मेन्शन केले आहेत पहा। त्यातलं पहिलं उदाहरण आहे पायनॅपल, ज्याला आपण अननस असं म्हणतो। दुसरं उदाहरण दिलेले आहेत बनाना, केळी, आणि तिसरं उदाहरण दिलेले आहे ते पपया। या वनस्पतीमध्ये प्रामुख्यानं नॅचरली पार्थिनोकार्पी प्रोसेस आपल्याला पाहायला मिळते। आता बाकीचं तुमच्या लक्षात येईल पहा, बनाना जर तुम्ही चेक केला, केळीमध्ये बिया तयार होत नाहीत पार्थिनोकार्पिक असल्यामुळं, आणि म्हणून बनाना जे ते कसे असतात, सीडलेस असतात आपण असं म्हणूया। आता याच्या संदर्भात जी माहिती पुस्तकामध्ये दिली आहेत ती थोडक्यात मी या ठिकाणी वाचून दाखवतो, तो रेफरन्स तुम्ही बघा फक्त। पार्थिनोकार्पी, द टर्म इज कॉइन्ड बाय नॉल 1902। इट इज द कंडिशन, इथं डेफिनेशन चालू होते, इट इज द कंडिशन इन विच फ्रूट इज डेव्हलप्ड विदाउट द प्रोसेस ऑफ फर्टिलायझेशन। मग आपण व्याख्या कशी केली, फॉर्मेशन ऑफ फ्रूट विदाउट फर्टिलायझेशन, त्याला आपण पार्थिनोकार्पी असं म्हणूया। इट ऑकर्स नॅचरली इन सम व्हरायटीज ऑफ पायनॅपल, अननस, बनाना, केळी, पपया, पपई, etc. In these plants, it seems that the placental tissue in the unfertilized ovary, म्हणजे ओव्हरीच्या खालच्या बाजूला जे टिश्यूज असतात की ज्या टिश्यूमार्फत ओव्हरीला न्यूट्रिशन द्यायचं काम केलं जातं, अशा टिश्यूंना आपण प्लासेंटल टिश्यू असं थोडक्यात म्हणूया। हे जे टिश्यूज आहेत अनफर्टिलाइज्ड ओव्हरीमध्ये, म्हणजे ओव्हरीचं त्या ठिकाणी फर्टिलायझेशन झालं नसतं तेव्हा त्या प्लासेंटल टिश्यू जे आहेत ते प्रामुख्यानं एक विशिष्ट प्रकारचा हॉर्मोन सिक्रेट करतात, त्यांना ऑक्झिन असं म्हटलं। आणि त्या ऑक्झिनचं नाव आहे IAA, इंडॉल 3 ॲसिटिक ॲसिड। हा नॅचरल ऑक्झिन आहे, तो प्लासेंटल टिश्यूमध्ये तयार होतो। आणि हा एकदा टिश्यू हा ऑक्झिन जो हार्मोन आहे तो एकदा वनस्पतीमध्ये प्लासेंटल टिश्यूमध्ये तयार झाला की लगेच त्या ठिकाणी ओव्हरी जी आहे त्या ओव्हरीचा आकार वाढत जातं आणि त्याचं रूपांतर हळूहळू फ्रूटमध्ये व्हायला सुरुवात होतं। म्हणून असं म्हटलं पहा, इन दीज प्लांट्स, इथून मी वाचायला सुरुवात करतो, इन दीज प्लांट्स इट सीम्स दॅट प्लासेंटल टिश्यू इन द अनफर्टिलाइज्ड ओव्हरी प्रोड्युसेस ऑक्झिन इंडॉल ॲसिटिक ॲसिड विच इज रिस्पॉन्सिबल फॉर एनलार्जमेंट ऑफ ओव्हरी इंटू फ्रूट, एनलार्जमेंट ऑफ ओव्हरी इंटू फ्रूट। द फ्रूट रिझेंबल्स द नॉर्मली प्रोड्युस्ड फ्रूट, म्हणजे फ्रूट दिसायला बाहेर त्या ठिकाणी नॉर्मल फ्रूटसारखे दिसतात, पण यांचं वैशिष्ट्य असं आहे, बट इट इज सीडलेस। अशा ज्या वनस्पतीमध्ये अशी जी फळं असतात ते सीडलेस असतात। आता हा एक पॉईंट तेवढं दिले आहेत, आपण फक्त सोपं काय लक्षात घ्यायचं, डेफिनेशन आणि एक महत्त्वाचा पॉईंट, फॉर्मेशन ऑफ फ्रूट विदाउट फर्टिलायझेशन, ह्याला आपण पार्थिनोकार्पी असं म्हणूया। सच फ्रूट्स आर सीडलेस, हे दोन पॉईंट महत्त्वाचे आहेत। हे तयार होतात कसं, तर हा एक भाग दिले पहा, ओव्हरीच्या खालच्या बाजूला असणारे जे टिश्यूज आहेत ते प्लासेंटल टिश्यू, हे जे आहेत ते विशिष्ट कालावधीनंतर एक हॉर्मोन तयार करतात संप्रेरक, त्या हॉर्मोनचं नाव आहे ऑक्झिन इंडॉल ॲसिटिक ॲसिड। आणि हा हार्मोन जो आहे तो ओव्हरीचं रूपांतर हळूमध्ये फ्रूटमध्ये करायला सुरुवात करतो। हा एक पॉईंट त्याच्यामध्ये लक्षात घ्या। पार्थिनोकार्पीपासून तयार होणारे जे फ्रूट्स आहेत ते दिसायला नॉर्मल फ्रूटसारखे दिसतात, पण त्यांच्यामध्ये बिया तयार होत नसतात, हा पॉईंट लक्षात घ्या। याच्या अगोदरच्या तासाला आपण बघितले बा, अपोमिक्सिसमध्ये काय होतं, सीड्स तयार होतात पण विदाउट फर्टिलायझेशन आहे। अपोमिक्सिस आणि पार्थिनोकार्पी या दोन्ही डेफिनेशन महत्त्वाचे आहेत, ते लक्षात ठेवा। व्हॉट इज अपोमिक्सिस, फॉर्मेशन ऑफ सीड्स
विदाउट फर्टिलायझेशन. इथं अपोमिक्सिसमध्ये फर्टिलायझेशन न होता बिया तयार होतात, तर पार्थिनोकार्पीमध्ये फर्टिलायझेशन न होता फ्रूट तयार होतं. हा पॉईंट लक्षात ठेवा. शेवटचा पॉईंट पुस्तकातला जो दिलेला आहे तो आहे पॉली एम्ब्रियोनी. याच्यावरती ऑलरेडी आपण चर्चा केलेलीच आहे. पॉली एम्ब्रियोनी म्हणजे काय? पॉली मेनी, एम्ब्रियोनी म्हणजे फॉर्मेशन ऑफ एम्ब्रिओ. फॉर्मेशन ऑफ मेनी एम्ब्रिओ एवढा जरी भाग तुम्ही लक्षात ठेवलात तर पॉली एम्ब्रियोनीचा अर्थ किंवा डेफिनेशन आपल्याला लक्षात येण्यासारखं आहे. काय दिलेल्या पुस्तकामध्ये तो भाग वाचत मी एक्सप्लेन करत जातो. पहा, पॉली एम्ब्रियोनी म्हणजे मेनी एम्ब्रिओज या कंडिशनमध्ये काय दिलेले आहे? इट इज द डेव्हलपमेंट ऑफ मोर दॅन वन एम्ब्रिओज असं म्हटलेत. इट इज द डेव्हलपमेंट ऑफ मोर दॅन वन embryos inside the seed and the condition is described as polyembryony. It was first noticed by Leeuwenhoek in 1719 in the seeds of Citrus genus. Citrus लिंबूवर्गीय वनस्पती, त्यांना सायट्रस असं म्हणूया आपण. लिंबूवर्गीय वनस्पती जे आहेत त्यांना सायट्रस असं त्या ठिकाणी म्हटलेले आहेत. तर थोडक्यात लिंबामध्ये वगैरे त्या ठिकाणी पॉलीएम्ब्रियोनी मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा पण काय दिला पहा, इट इज द ऑकरन्स ऑफ मोर दॅन वन एम्ब्रिओ इन अ सीड विच कन्सिक्वेंटली रिझल्ट्स इन इमर्जन्स ऑफ मल्टिपल सीडलिंग्स. म्हणजे एका बियामध्ये जर एकापेक्षा जास्त एम्ब्रिओज तयार होत असतील आणि त्या एम्ब्रिओचं जन्मेशन झालं की एका बियापासूनच तुम्हाला अनेक रोपटे सीडलिंग्स त्या ठिकाणी पाहायला मिळतात. द ॲडिशनल एम्ब्रिओज जास्त तयार झालेले एम्ब्रिओज कसे आहेत पहा, द ॲडिशनल एम्ब्रिओज रिझल्ट फ्रॉम द डिफरन्शिएशन भेदन होणे अँड डेव्हलपमेंट ऑफ व्हेरियस मॅटर्नल अँड झायगॉटिक टिश्यूज असोसिएटेड विथ द ओव्हल ऑफ सीड. हा पण महत्त्वाचा आहे. एकापेक्षा जास्त एम्ब्रिओ तयार होणं याला आपण पॉलीएम्ब्रियोनी असं म्हणूया. एम्ब्रिओ जास्त जे तयार होतात त्यातील बरेच एम्ब्रिओ जे आहेत ते झायगोट व्यतिरिक्त तयार झालेले असतात. आता झायगोट कसा तयार होतो? इट इज अ प्रॉडक्ट ऑफ फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट. म्हणजे थोडक्यात फर्टिलायझेशन ही प्रक्रिया जेव्हा होणार आहेत त्याला तुम्ही सिनगॅम असं म्हणणार. त्यांच्यापासून झायगोट तयार होतो आणि ह्या झायगोटपासून नॉर्मल एम्ब्रिओ तयार होतात. पण ह्या झायगॉटिक एम्ब्रिओ व्यतिरिक्त जे एम्ब्रिओ तयार होतात ते प्रामुख्यानं ओहुलमध्ये असणाऱ्या वेगळ्या टिश्यूपासून तयार होतात. जसं न्यूशेलसचे शेल, इंटिग्युमेंटचे शेल जर असतील तर हे जे सगळे आहेत ना ते ओहुलमध्ये तयार होत असतात आणि म्हणून त्या टिश्यूजना नॉर्मली मॅटर्नल टिश्यू असं म्हटलात. फिमेल प्लांट किंवा ओहुलच्या ज्या न्यूशेलस आणि इंटिग्युमेंटच्या पेशी असतात त्यांना आपण मॅटर्नल टिश्यू असं म्हणूया. त्यांच्यापासून त्या ठिकाणी एम्ब्रिओ तयार होतात आणि त्यांची संख्या जास्त असते. त्या न्यूशेलसमधील किंवा इंटिग्युमेंटमधील शेल जे आहेत ते डिफरन्शिएशनमध्ये जातात, त्यांचं डेव्हलपमेंट होतं आणि त्यांच्यापासून एम्ब्रिओ तयार व्हायला सुरुवात होतात. पॉईंट मी वाचून दाखवतो. द ॲडिशनल एम्ब्रिओज रिझल्ट फ्रॉम द डिफरन्शिएशन अँड डेव्हलपमेंट ऑफ व्हेरियस मॅटर्नल अँड झायगॉटिक टिश्यूज असोसिएटेड विथ द ओहुल ऑफ सीड. ओहुल ऑफ सीड तुम्ही लक्षात घ्या, ओहुल किंवा फर्टिलायझेशन झाल्यानंतर त्याचं रूपांतर सीडमध्ये होतं. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट काय दिला आहे, पॉली एम्ब्रियोनी मे बी ट्रू ऑर फॉल्स डिपेंडिंग अपॉन वेदर मेनी एम्ब्रिओज अराइज इन द सेम एम्ब्रिओ शॅक ऑर इन डिफरंट एम्ब्रिओ शॅक इन द सेम ओहुल. बऱ्याच वेळेस काय होतं पहा, एका ओहुलमध्ये, आता ॲक्च्युअल हा पॉईंट आपल्याला सध्या सिलेबसला नाही पण तरी देखील लक्षात घ्या, हा भाग थोडंसं मी इथं एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतो कशा स्वरूपात पॉली एम्ब्रियोनिक कंडिशन इथं डेव्हलप होते. पहा, जर समजा हा आपण न्यूशेलसचा पोर्शन विचार घेतला तर नॉर्मली काय होतं, न्यूशेलसमधील हा जो शेल आहे तो शेल मेगास्पोर मदर शेल म्हणून काम करतो. हा भाग मी दाखवलेला जो शेल आहे ना इथला हा मेगास्पोर मदर शेल म्हणून काम करतो. तो डिप्लॉयड असणार आहेत. ज्यावेळेस हा भाग मी बाजूला दाखवत होता, मेगास्पोर मदर शेल जो आहे हा ज्यावेळेस मिओसिसमध्ये जाणार तेव्हा त्यांच्यापासून असे 4 हॅप्लॉइड मेगास्पोर्स तयार होतात. बरोबर. नॉर्मल कंडिशनमध्ये काय होतं, वरचे 3 नष्ट होतात आणि शेवटचा हा जो आहे तो फंक्शनल मेगास्पोर म्हणून काम करतो. आणि अशा स्वरूपात या फंक्शनल मेगास्पोरपासून नंतर या ठिकाणी अशा स्वरूपात एम्ब्रिओ शॅक तयार होत असतात. हा भाग आपण बघितले आहेत. नॉर्मली 4 मेगास्पोरपैकी वरचे 3 नष्ट होतात आणि खालचा जो मेगास्पोर आहे त्यापासून या ठिकाणी एम्ब्रिओ शॅक तयार होतं. हे नॉर्मल कंडिशन आहेत. पण बऱ्याच वनस्पतीमध्ये काय होतं, काही वेळेस ह्या न्यूशेल्समध्ये तयार झालेले जे 4 मेगास्पोर्स आहेत हे चारीच्या चारी जे आहेत हे त्या चारी नष्ट न होता ते ॲक्टिव्ह राहतात. या हाय ॲक्टिव्ह असतो, हाय ॲक्टिव्ह आहे, हाय ॲक्टिव्ह आहेत.
म्हणजे 1, 2, 3 आणि 4 ह्या 4 मेगास्पोरपासून जर 4 एम्ब्रियो शाक एकाच होलमध्ये तयार झाले तर प्रत्येक एम्ब्रियो शाकमध्ये एक फिमेल गॅमेट असणार. त्यापासून शेवटी फर्टिलायझेशनद्वारे 4 एम्ब्रियो त्या ठिकाणी तयार होतात, असा त्याचा अर्थ झाला. म्हणजे एका होलमध्ये 4 एम्ब्रियो शाक डेव्हलप होऊ शकतात. हा एक भाग झाला. म्हणजे एकाच एम्ब्रियो शाकमध्ये असणाऱ्या होलपासून त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारचे एम्ब्रियो शाक देखील तयार होऊ शकतात. तो पण मी वाचून दाखवतो. पॉलीएम्ब्रियोनी मे बी ट्रू or false depending upon whether embryos arise in the same embryo sac or in different embryo sacs in the same hole. In adventive polyembryony, आता पॉलीएम्ब्रियोनीच्या ठिकाणी 2 मुख्य प्रकार दिलेत. पहिला जो प्रकार आहे त्याला ॲडव्हेंटिव्ह पॉलीएम्ब्रियोनी आपण असं म्हणूया, आणि दुसरा जो प्रकार दिलेला आहे तो आहे क्लिवेज पॉलीएम्ब्रियोनी. ह्या दोन्हीमध्ये नेमका फरक काय? तर ॲडव्हेंटिव्ह पॉलीएम्ब्रियोनीमध्ये काय होतं, एम्ब्रियो जो डेव्हलप होणार आहे तो न्यूशेलस किंवा इंटिग्युमेंट या डिप्लॉइड शेलपासून डायरेक्टली तयार होतो. हा भाग आपण पाठीमागच्या लेक्चरला देखील बघितलेत. मी वाचून दाखवतो. इन ॲडव्हेंटिव्ह पॉलीएम्ब्रियोनी अन एम्ब्रियो डेव्हलप डायरेक्टली फ्रॉम डिप्लॉइड शेल ऑफ न्यूशेलस ऑर इंटिग्युमेंट. डिप्लॉइड शेल ऑफ न्यूशेलस ऑर इंटिग्युमेंट ॲज इन सायट्रस. लिंबूवर्गीय वनस्पतीमध्ये ॲडव्हेंटिव्ह पॉलीएम्ब्रियोनी जे आहे ते पाहायला मिळतात की ज्या ठिकाणी न्यूशेलस किंवा इंटिग्युमेंट यांच्या डिप्लॉइड शेलपासून एम्ब्रियो तयार होतो, त्या कंडिशनला आपण ॲडव्हेंटिव्ह पॉलीएम्ब्रियोनी असं म्हणूया. या उलट जर समजा नॉर्मल झायगोट तयार होत असताना हा झायगोट जो आहे तो डिवाईड झाला की त्यापासून प्रो एम्ब्रियो तयार होतो. प्रो एम्ब्रियो म्हणजे काय? प्रो एम्ब्रियोमध्ये एका झायगोटिक शेलपासून मायटॉसमध्ये गेल्यानंतर या ठिकाणी 2 शेलचे शेल्स तयार होतात. प्रिमिटिव्ह एम्ब्रियो त्याला आपण प्रो एम्ब्रियो असं म्हणूया, जो नॉर्मली 2 शेलचा असतो. एकदा हे 2 शेल्स तयार झाले की हे दोन्हीच्या दोन्ही शेल्स जे आहेत ते आता नंतर त्या ठिकाणी पुन्हा झायगोटसाठी काम करतात आणि यापासून एक वेगळा आणि यापासून एक वेगळा असे एम्ब्रियोज तयार व्हायला सुरुवात होतात. ह्याला क्लिवेज असं म्हटलं जातं. क्लिवेज म्हणजे ब्रेक होणे. वाचून दाखवतो. इन क्लिवेज पॉलीएम्ब्रियोनी झायगोट प्रो एम्ब्रियो, झायगोटचा प्रो एम्ब्रियो समटाइम्स डिवाइड्स or cleaves into many parts or units. Each unit then develops into an embryo. Polyembryony increases the chances of survival of new plants. म्हणजे एका सीड्समध्ये एकापेक्षा जास्त एम्ब्रियोज असल्यामुळं त्या ठिकाणी सीडची जगण्याची क्षमता जी आहे ती त्या ठिकाणी ते वाढवू शकतात. त्याला चान्स, संधी मिळते. आणि त्याचा दुसरा ड्रॉबॅक असणारच आहे. एकापेक्षा जास्त एम्ब्रियो जर एका बियामध्ये तयार होत असतील तर त्यांना लागणारं न्यूट्रिशन जे आहे ते जास्त लागतं. कदाचित ते न्यूट्रिशन कमी पडले की मग पुढच्या समस्या निर्माण होऊ शकतात. पण जर बियामध्ये एकापेक्षा जास्त एम्ब्रियोज तयार होत असतील तर त्या ठिकाणी जर्मिनेशन जे आहेत त्या जर्मिनेशनचे चान्सेस देखील त्या ठिकाणी वाढणार आहेत किंवा सर्वायवल ॲबिलिटी जी आहे ते वाढू शकते. त्याच्यानंतर न्यूशेलर ॲडव्हेंटिव्ह पॉलीएम्ब्रियोनी हा पण लक्षात घ्या. आता पॉलीएम्ब्रियोनीमध्ये काय लक्षात घ्यायचं, एक तर न्यूशेलस किंवा इंटिग्युमेंट यांच्या पेशीपासून एम्ब्रियो तयार होतात. तर हॉर्टिकल्चरमध्ये काय होतं, म्हणजे ज्या ठिकाणी बागावगा आपण तयार करतो, सुपिरियरिटी जर मेंटेन करायची असेल तर चांगले गुणधर्म आहे तसे मेंटेन करायचे असतील तर नॉर्मली सोमॅटिक शेल्स त्या ठिकाणी असणं आवश्यक आहे. आणि न्यूशेलसमध्ये जे डिप्लॉइड शेल्स आहेत ते विदाउट फर्टिलायझेशन तयार झाले असतात, त्यामुळे ते सोमॅटिक शेल असतात. जर न्यूशेलर ॲडव्हेंटिव्ह पॉलीएम्ब्रियोनी जर तयार झाले असेल किंवा आपण असं म्हणूया जर न्यूशेलसपासून अनेक एम्ब्रियो तयार होत असतील तर ते सगळे जे एम्ब्रियो आहेत त्यांच्यापासून तुम्ही प्लांटलेट बनवलात की ते सगळे जेनेटिकली आयडेंटिकल असतात. आणि म्हणून हॉर्टिकल्चरिस्ट काय करतात, जेनेटिक कंडिशन्स मेंटेन करण्यासाठी जर शक्य असेल तर न्यूशेलर ॲडव्हेंटिव्ह पॉलीएम्ब्रियोनी या ठिकाणी ते वनस्पती तयार करण्यासाठी वापरतात. असा त्या ठिकाणी भाग आहे. मित्रांनो, खूप दिवसापासून हा चॅप्टर आपण पाहतोय, अभ्यासतोय. आजच्या तासाला हे दोन्हीच्या दोन्ही शॉर्ट पार्ट झालेले आहेत आणि आपला हा जो चॅप्टर आहे रिप्रोडक्शन इन हायर प्लांट्स हा या ठिकाणी संपतोय. शनिवारच्या तासाला मी काय करतो, तुम्हाला या चॅप्टरचे सर्व नोट्स त्या ठिकाणी प्रिंटेड PDF स्वरूपात देणार आहे. माझं मत असं आहे की तुम्ही एकही शब्द न लिहिता याची प्रिंटआउट काढा आणि तुमच्या ते फाईलला लावा, कारण चॅप्टर खूप मोठा आहे आणि तुम्हाला मी होमवर्क देणार आहेत. या चॅप्टरवरती आधारित असणारे जे डायग्रॅम्स आहेत त्या डायग्रॅम्स तुम्हाला तुमच्या वहीमध्ये काढायचे आहेत. पुस्तकं वाचा. यूट्यूबला जे लिंक आहेत त्या लिंकमधील प्रत्येक व्हिडिओ तुम्ही काळजीपूर्वक पुन्हा एकदा बघा आणि मग त्याच्यावरील MCQ वगैरे सोडवायचा प्रयत्न करा. ठीक आहे, पहिला चॅप्टर आपल्या या ठिकाणी संपतोय. नमस्कार, धन्यवाद. काही शंका असतील तर तुम्ही पर्सनली मला कॉल करून विचारू शकता. पुढच्या तासाला आपण म्हणजे शनिवारच्या तासाला मी काय करतो,
यातील काही MCQs वगैरे असतील तर ते बघतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला मी नोट्स PDF च्या स्वरूपात देणार आहे आणि मग आपण पुढच्या चॅप्टरला सुरुवात करूया. तोपर्यंत नमस्कार.